रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते गेल्या वेळेस लोकसभा निवडणूक लढलेले किशोर गजबे यावेळेस अपक्ष रिंगणात आहेत। सर काय सांगणार, तुमचं अपक्ष फॉर्म भरणं हे कशासाठी, तुम्ही हा फॉर्म भरला, काय समीकरण आहे तुमचे? अपक्ष फॉर्म का भरला याचं कारण सगळे तुम्हाला माहिती आहेत। कारण माझा विचारच काँग्रेस पक्षाने केला नाही उमेदवारीसाठी, त्यामुळे मग माझ्यासमोर पर्याय नव्हता आणि त्यामुळे मला अपक्ष फॉर्म भरावा लागला। आता प्रश्न असा आहे की मी भक्कम दावेदारी करणारा उमेदवार होतो, मी माझी दावेदारी सोडू नये असा सर्व मतदारांचा आग्रह आहे। त्याच्यामध्ये आंबेडकरी समाजाचे लोक अग्रस्थानी असले तरी ओबीसी समाज देखील मोठ्या प्रमाणावरती माझ्या पाठीशी आहे। ते म्हणतात की साहेब तुम्ही उमेदवारी केलीच पाहिजे, आम्ही तुम्हालाच मतदान देणार। आणि अशा परिस्थितीमध्ये आता मला ती उमेदवारी केल्याशिवाय पर्याय नाही। माझी तयारी पूर्ण झालेली आहे, माझा प्रचार 4 वर्षात झालेला आहे, बाकी सर्व साहित्य सामग्री सर्व तयार आहे, फक्त मला तिकीट मिळण्याची वाट पाहत होतो मी, परंतु त्या ठिकाणी घात झाला आणि त्याच्यामुळे आता मला हा निर्णय घ्यावा लागला। मी अतिशय भक्कमपणे आणि अतिशय गंभीरतेने ही निवडणूक लढणार आहे। मी अगोदरच कामाला सुरुवात केलेली आहे। तुम्ही म्हटलं घात झाला, हा घात कोणी केला आणि काँग्रेसनं तिकीट न देऊन तुमच्यावर अन्याय केला का? काँग्रेसने मला तिकीट न देऊन माझ्यावर अन्याय केलेला आहे। घातबद्दल मी काही बोलणार नाही, त्याची कल्पना तुम्हाला आहे। सर कुठल्या मुद्द्यांवर मतदारांमध्ये जाणार, कारण की गेल्या वेळेस पंजा तुमच्या सोबत होता, यावेळेस अपक्ष मैदानात राहायचं आहे आणि लोक तुमच्या पाठीशी आहेत का? लोक माझ्या पाठीशी आहेत। तुम्ही कोणत्याही गावामध्ये जाण त्यांना विचारा का हो किशोर गजबेंनी तुम्हाला मत मागितलं तुम्ही द्याल का, ते होच म्हणतील। तुम्हाला विचारून बघा, प्रॅक्टिकल करून बघा, मी ते केलेलं आहे। माझे मुद्दे असणार आहेत 10 वर्षाचा विकासाचा बॅकलॉग हा रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये आहे। कारण त्यावेळेसचे जे उमेदवार होते, आता मी त्यांचं नाव घेणार नाही कारण ते आता बाद झाले आहेत या संपूर्ण स्पर्धेमधून, तर म्हणून त्यावेळेसचे जे उमेदवार होते त्यांनी 10 वर्षामध्ये विकासाचं कोणतंही काम केलं नाही। त्यांनी फक्त म्हणजे लोकप्रतिनिधी खासदाराचा पगार घेण्याचं काम त्यांनी केलं आहे। 10 वर्ष त्यांनी पगार घेतला आणि आता पेन्शन घेतील, पण विकासाचं एक तरी काम सांगा मला की त्यांनी काय केलं। त्यामुळे 10 वर्षाचा विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचा प्रश्न आहे, पर्यटनाचा विकास चांगला होऊ शकतो तो मी करणार आहे। त्या ठिकाणी खनिज संपत्तीचा चांगला स्कोप आहे, वनसंपत्तीला चांगला स्कोप आहे। या सर्व विषयाशी संबंधित जे विषय आहेत विकासाचे ते बेसिकली रोजगाराशी जुळलेले आहेत। त्यामुळे रोजगार, शिक्षण, नोकऱ्या या प्रश्नावरती मी लढणार आहे। रश्मी बर्वे ज्या उमेदवार होत्या काँग्रेसच्या, त्यांचा अर्ज बाद झालेला आहे, तर त्यांचे पती आहे। एकूणच या उमेदवारीबाबत काँग्रेसनं गांभीर्यानं घेतलं नाही का, कारण की इतकी मोठी निवडणूक आहे? श्रीमती रश्मी बर्वे यांची जेव्हा निवड झाली तेव्हा मी सर्व काँग्रेस नेत्यांना मी सांगितलं होतं की रश्मी बर्वे यांची निवड झाली तर मी त्यांचा प्रचार करणार एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, आणि जर माझी निवड झाली तर त्यांनी प्रचार करावा। याच्याबद्दल सर्वांचं काही वाद नव्हते, सर्व एकमत झालेलं होतं। परंतु प्रश्न तेव्हा उद्भवला जेव्हा वृत्तपत्रामध्ये बातम्या येऊ लागल्या की रश्मी बर्वे यांचं जातीचं प्रमाणपत्र याच्याबद्दल शंका उपस्थित झालेली आहे, कॉन्ट्रावर्सी झालेली आहे। मग मी त्या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हे जातीचं प्रमाणपत्र, पडताळणीचं प्रमाणपत्र हे रद्द होऊ शकतं आणि पर्यायाने त्यांची उमेदवारी रद्द होऊ शकते। तसा इंटरव्ह्यू मी ABP माझावर दिलेला आहे, TV 9वर दिलेला आहे की त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द होणार, आणि हेच गोष्ट मी हायकमांडला सांगितली, पण त्यांनी तेवढ्या गांभीर्याने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही। शेवटी तेच घडलं। मी त्यांना दुसरी विनंती केली की जेव्हा त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द होईल तेव्हा सबस्टिट्यूट कॅन्डिडेट म्हणून मला तरी द्यावं। त्याच्याबद्दल त्यांनी निर्णय घेतला नाही, माझं नाव दिलं नाही। सबस्टिट्यूटमधून कुणाचं नाव आलं हे तुम्हाला माहीत आहे। मला ती गोष्ट जास्त अगदी जिव्हारी लागलेली आहे की मी एक सक्षम उमेदवार आहे, 5 वर्ष मेहनत केलेला आहे, IAS अधिकारी आहे, प्रशासकीय काम केलं आहे, गेल्या 6 वर्षामध्ये काँग्रेसची सेवा केलेली आहे, अनेक निवडणुका मी म्हणजे जिंकून दाखवलेल्या आहेत। त्याला मी एकटा जबाबदार नाही, मी 1% असेल, बाकी 99% इतर लोक असतील, पण माझा सहभाग आहे। असं असताना माझा विचार त्यांनी केला नाही, त्याच्यामुळे मला ही निवडणूक लढणे आता क्रमप्राप्त आहे। सर 2019ला दलित समाज, आंबेडकरी समाज ही तुमची सर्वात मोठी ताकद होती, जी 4,69,000 काही मतं तुम्हाला मिळाली, त्यात सर्वाधिक वाटा त्या समाजाचा आहे। यावेळेस तो समाज तुमच्या सोबत असणार आहे का? 100% हा समाज माझ्यासोबत असणार आहे। कारण म्हणजे मी काँग्रेसमध्ये होतो म्हणून मला इतके मतं मिळाले, ही गोष्ट खरी आहे। पण काँग्रेसमध्ये आंबेडकरी समाजाची मतं, दलित समाजाची मतं, बौद्ध समाजाची मतं माझ्या पाठोपाठ आलेली आहेत। त्याच्यामुळे त्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे इतके मोठे मतं मला मिळाले। तोच परफॉर्मन्स मी आता इथे रिपीट करणार आहे। सिम्बॉल कुठलं मिळालं? मला सिम्बॉल मिळाला आहे प्रेशर कुकर।
कुणावर प्रेशर? काँग्रेसवर प्रेशर येणार, मतांचं विभाजन होणार हे तुम्हाला माहीत आहे. अधिकारी राहिलेले आहे. तुम्ही अल्टिमेट फायदा महायुतीच्या उमेदवाराला आहे तुमच्या या उमेदवारीचा. तुम्हाला काय अर्थ काढायचा तो काढा. मी जिंकण्यासाठी लढत आहे. माझ्या उमेदवारीमुळे कोणाचं नुकसान होतं याची चिंता मी अजिबात करणार नाही. काँग्रेसचा राजीनामा दिला? नाही. आता देणार. आता कारवाई होऊ शकते. तुम्ही बंडखोरी केली आहे. कोणती कारवाई? मला जेलमध्ये पाठवणार काँग्रेस? नाही, कारवाई होऊ शकते, बडतर्फ करू शकते काँग्रेस. मग झालं, मग तयार आहे ना त्याच्याकरता. बडतर्फ होण्यासाठी तयार आहोत आम्ही. कधीपासून प्रचार सुरू करता? आजपासून, आत्तापासून. खूप खूप धन्यवाद. हे होते किशोर गजबे, काँग्रेसचे नेते, आंबेडकरी चळवळीतला एक मोठा कार्यकर्ता रामटेकमधला. ते आता अपक्ष म्हणून रामटेकच्या रिंगणात उतरत आहेत. कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.